आपलं दुकान बघितलं की नाही, तर त्याच्यानुसार आता तुम्ही दुकानात जर गेलात नोटा घेऊन तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे किती रुपये द्यायला लागणार. हां, आता प्रीती तुला 25 रुपये द्यायचे आहेत, कसे देणार? 20ची एक नोट द्यायची, त्याच्यावर 5 रुपये द्यायचे. तू समज 42 रुपये तर कसे देणार? 10ची एक नोट द्यायची, 20ची एक नोट द्यायची, 5-5ची नाणी द्यायची आणि त्याच्यावर 2 रुपये. बरोबर. तुला 67 रुपये द्यायचे आहेत. स्वरा किती देणार? कसे? 50 रुपयाची एक नोट घ्यायची, 10ची एक नोट घ्यायची, ते 5ची एक नाणे घ्यायचे आणि 2ची एक नाणे. शाबास. तुला समज 10 रुपये द्यायचे आहेत, कसे देणार? 5 5चे किती देणार? 2. बरोबर आहे. तुला 57 रुपये द्यायचे आहेत आरुषी, कसे देणार? 50 हां 5 आणि 2. बरोबर. तुला 35 रुपये द्यायचे आहेत. 20चं एक नोट, 10चं एक नोट, 5चं एक कॉइन. बरोबर. तुला 17 रुपये द्यायचे आहेत साधना. 10, 5 आणि 2. हां. तुला द्यायचे आहेत 64 रुपये. 60 आणि 2 रुपयाची. 60 कसे देणार? 60, 50 आणि 10. शाबास. आता तुला 10 रुपयाचे कसे देणार गं तुम्हाला? 5 आणि 5 10. बरोबर. तुला 97 रुपये द्यायचे आहेत. 50 आणि 20, 10 आणि 5 आणि 2. हां. तुला 10 रुपये द्यायचे आहेत, कसे देणार? 10 आणि 5, 10. बरोबर. तुला समज 15 रुपये कसे देणार तू? 5 3 चिल्लर. नाही, हा बरोबर आहे की 5चे 3 कॉईन पण चालतात. 5चे 3 चालतात. हां 15 व्हायला. तुला समज 84 रुपये द्यायचे आहेत, कसे देणार? 84. हां 8ची 10 हां 8 नोटा घ्यायच्या. कितीच्या 8 नोटा घ्यायच्या? 10. 10च्या आणि वर आणि 2 घ्यायच्या.